हरे कृष्ण. श्रीमद भागवतम स्कंद 4 अध्याय 9. अध्यायाचं नाव आहे ध्रुव महाराजांचे स्वगृही आगमन. आपले आतापर्यंत 4 श्लोक झालेत. आज 5वा घेणार आहोत. तर आपण प्रभुपादांना प्रार्थना करूया की आपण हे वाचण्याचा प्रयत्न करतोय त्यात आपल्याला यश मिळो. तर आता सध्या हा अध्याय सुरू झाला. त्याच्यात मैत्रेय मुनींनी साधारण परिस्थितीची कल्पना दिली की काय ध्रुवाचं असं अटळ तपश्चर्यामुळे काय झालेलं आहे. सगळे देवतांचे पण श्वास कोंडले गेलेत. त्यामुळे भगवंतांना शरण आले आहेत. भगवंतांनी त्यांना आश्वस्त केलंय, चिंता करू नका, भयमुक्त करून त्यांना आपापल्या घरी पाठवून दिलंय स्वर्गामध्ये. आणि मग भगवंत काय झालेले आहेत, आपल्या भक्ताकडे गरुडावर बसून निघाले आहेत मधुवन यमुनेच्या किनारी. आता इथे यमुनेच्या किनारी मधुवनला काय आहे, ध्रुव महाराज बसलेले उभे आहेत. हृदयातल्या भगवंतांवर त्यांचं ध्यान केंद्रित आहे पूर्णपणे. आणि अचानक काय झालेलं आहे, ते ध्यान त्यांचं भंग झालंय. भगवंत दिसेनासे झाले हृदयात. त्यामुळे भंग झालं ध्यान. डोळे उघडून बघितलं, समोर तेच भगवंत उभे आहेत. आणि मग ध्रुवांना खूप आनंद झाला, पण ते गोंधळून पण गेले. पण लगेच सावरून त्यांनी भगवंतांना साष्टांग दंडवत प्रणाम केला आणि भगवंतांच्या प्रेमात ते तल्लीन झाले. भाव विभोर होऊन भगवंतांना बघत राहिले. भगवंतांचं रूप जळून डोळ्याने पीत राहिले. ते जसं त्यांनी आपल्या मुखाने जसं भगवंतांच्या चरणकमलांना चुंबन घेतलं, आपल्या बाहुनी भगवंतांचे जे खालचे पाय आहेत त्यांना असं अगदी कुशीत घेतलं, असं सगळं मनातल्या मनात त्यांनी भगवंतांवर प्रेम केलं. आणि 4था श्लोक काय आहे की ध्रुव महाराजांनी छोटासा बालक आहे 5 वर्षाचा, तरी खूप इच्छा आहे की मला भगवंतांना इतकं सुंदर रूप बघितलंय तर भगवंतांची स्तुती करावी. त्यामुळे इतका आनंद झालाय, पण अनुभव नाही. त्यामुळे काय आहे, त्यांना समजेना मी काय कुठच्या शब्दाने स्तुती करावी, काहीच माहित नाही. हे सगळं भगवंत हृदयात सगळ्यांच्या असल्यामुळे भगवंतांनी जाणलं. आणि जो आपला दिव्य शंख आहे तो अहेतुकी कृपा केली ध्रुवावर आणि ध्रुवाच्या मस्तकाला काय कपाळाला स्पर्श केला. हे आपण सगळं बघितलं होतं. आणि मग आता 5वा श्लोक. हे सगळं झालेलं आहे आणि तो स्पर्श केल्यामुळे काय झालं ते आता मैत्रेय मुनी सांगतायत पुढे. 5व्याचं भाषांतर. त्यावेळी म्हणजे जसा स्पर्श केला त्यावेळी ध्रुव महाराजांना वैदिक निष्कर्षाचे परिपूर्ण ज्ञान झाले. काय झालं, जसा स्पर्श केल्याबरोबर काय झालं, भगवंतांची अशी कृपा झाली की एवढासा 5 वर्षाचा बालक पण त्यांना पूर्ण वैदिक निष्कर्षांचे म्हणजे सर्व ज्ञानाचं काय झालं, परिपूर्ण ज्ञान झालं वैदिक ज्ञानाचं. आणि परमसत्याचे स्वरूप तथा म्हणजे तसेच त्यांना काय आणखीन म्हटलंय, परमसत्याचा अखिल जीवमात्रांशी असणारा संबंध त्यांनी जाणला. म्हणजे काय जाणलं त्यांनी, परमसत्य म्हणजे भगवंतांचं स्वरूप जाणलं. तथा म्हणजे आणखीन काय जाणलं, परमसत्याचा अखिल प्राणीमात्रांशी असणारा संबंध. म्हणजे भगवंत जाणले आणि भगवंत आणि जीवात्मा आणि भगवंत आणि सर्व जीव यांच्याशी काय संबंध आहे हे सगळं जाणलं. नंतर काय, अगदी प्रलय समयी देखील नष्ट न पावणारा ग्रहलोक ज्यांना भविष्यात प्राप्त होणार होता त्या ध्रुव महाराजांनी काय, ध्रुव महाराज कसे आहेत, हे ध्रुव महाराज ज्यांना काय आहे पुढे कधीच नष्ट न होणारा, किती पण प्रलय झाले तरी नष्ट होणार नाही असा ध्रुव लोक मिळणार आहे, ग्रहलोक भविष्यात मिळणार आहे. अशा ध्रुव महाराजांनी काय पाहिलं, ध्रुव महाराजांनी सर्वदूर कीर्ती पसरलेल्या भगवंतांच्या म्हणजे भगवंत कसे आहेत, ज्यांची सर्वत्र कीर्ती पसरली आहे अशा भगवंतांच्या भक्तिमय सेवेच्या मार्गानुसार म्हणजे भक्ती केली त्यांनी, भक्तिमय सेवा केली. या जसं गुरूंनी सांगितलं त्या मार्गानुसार आचरण केलं. तसं भगवंतांची बुद्धिपूर्वक आणि निष्कर्षात्मक अशी प्रार्थना केली. असे जे भक्ती मार्गात अग्रेसर झालेले हे छोटेसे ध्रुव बाळ आहेत, त्यांनी काय केलं, भगवंतांची बुद्धिपूर्वक त्यांना भगवंतांच्या शंखाच्या स्पर्शाने तात्काळ बुद्धी आली.
कशी आली? आध्यात्मिक सगळं ज्ञान प्राप्त झालं. आणि निष्कर्षात्मक म्हणजे काय? त्यांनी थोडक्यात सगळे निष्कर्ष काढून सार रूपात काय? प्रार्थना अर्पण केली. त्या तात्पर्यात रूपात समजवतात. या श्लोकामध्ये विचार करण्यासारख्या अनेक महत्वपूर्ण गोष्टी आहेत. सर्वप्रथम परमसत्य आणि परमसत्य म्हणजे भगवंत. परमसत्य आणि त्याच्याशी संबंधित भौतिक आणि आध्यात्मिक शक्तीचा संबंध. म्हणजे काय आहे? एकच लक्षात घ्यायचं की भगवंतांमधूनच सर्व भौतिक आणि आध्यात्मिक शक्ती आल्यात. भगवंतांमधूनच सर्व देवता, सर्व जीव, सगळं काही भगवंतांमधून आलेलं आहे. बरोबर? तर एक तर भगवंत, मग भगवंतांशी सर्व या शक्तींचा संबंध काय? त्या शक्ती सगळ्या भगवंतांच्या आहेत. भगवंत शक्तिमान आहेत. सगळ्या शक्ती भगवंतांमधून आल्यात. शक्तींना भगवंतांकडून शक्ती मिळते कार्य करायला. वैदिक शास्त्राचे परिपूर्ण ज्ञान असलेला विद्यार्थीच हे सगळं जाणू शकतो असे येथे दिसून येते. म्हणजे काय? हे सगळं ज्ञान आहे तो कोण जाणू शकतो? फक्त ज्याला वैदिक शास्त्राचं परिपूर्ण ज्ञान आहे. अनेक लोक वेद वाचायला घेतात, थोडंसं वाचतात, सोडून देतात आणि सांगतात आम्ही वेदांमध्ये हुशार आहोत, 10 श्लोक पाठ केले, झाले आम्ही हुशार. असं नाही. त्याला कधीच कळत नाही की भगवंत आणि भगवंतांच्या शक्तीतला संबंध काय आहे. ज्याला परिपूर्ण ज्ञान आहे वैदिक शास्त्राचं तोच जाणू शकतो हे सगळं. ध्रुव महाराज वैदिक निष्कर्ष शिकण्यासाठी कधीच पाठशाळेमध्ये किंवा शालेय शिक्षकाकडे गेले नव्हते. छोटासा 5 वर्षाचा बालक होता, त्यामुळे त्याला काहीच माहिती नव्हतं. पण त्यांनी केलेल्या भक्तिमय सेवेमुळे भगवंत तेथे प्रकट झाले आणि त्यांनी म्हणजे भगवंतांनी आपल्या शंखाने त्यांच्या म्हणजे ध्रुव महाराजांच्या कपाळात स्पर्श केला. तेव्हा आपोआपच त्यांना म्हणजे ध्रुवांना संपूर्ण वैदिक शास्त्रांचा सिद्धांत अवगत झाला. म्हणजे काय आहे? भगवंतांच्या कृपेने. आणि काय झालेलं आहे? एक तर त्यांनी सेवा केली म्हणून भगवंत प्रकट झाले. मग भगवंतांनी अहेतुकी कृपा केली आणि शंख कपाळाला स्पर्श केला ध्रुवाच्या. आणि त्या शंखाच्या माध्यमातून संपूर्ण वैदिक शास्त्राचा सिद्धांत ध्रुवांना अवगत झाला, समजला. वेदशास्त्रे जाणून घ्यायची हीच प्रक्रिया आहे. वेदशास्त्र अशाच प्रकारे जाणून घ्यायचं असतं. मनुष्य केवळ पुस्तकी शिक्षणाने वेदशास्त्राचे ज्ञान प्राप्त करू शकत नाही. तो सारखं असं वाचत बसला तर काय आहे? त्याला त्यातलं ज्ञान नीट प्राप्त होणार नाही. वेद मध्ये काय सांगितलं? वेद पण हेच सांगतायत की ज्या मनुष्याला भगवंत तसेच आध्यात्मिक गुरूंवर अटल श्रद्धा आहे केवळ त्यालाच वैदिक सिद्धांताचे ज्ञान प्राप्त होते. म्हणजे काय आहे? तेव्हाच तो जाणू शकतो की काय आहे. कधी? जेव्हा तो गुरूंवर एक तर आध्यात्मिक गुरूंवर अढळ अशी श्रद्धा ठेवेल आणि काय आहे जो भगवंतांवर पण श्रद्धा ठेवेल त्यालाच हे कळेल. एकदा मला वाटतं राधानाथ महाराजांनी सांगितलं होतं. राधानाथ महाराजांना एक माणूस भेटला, मला वाटतं फॉरेनचा असेल तो, मला नक्की आठवत नाही, पण तो म्हटला की जीव गोस्वामींनी अनेक श्लोक लिहिले, तर त्याच्यावर माझी पीएचडी केलाय मी. म्हणजे पीएचडी म्हणजे मी त्याच्यावर खूप अभ्यास केलाय. 2 वर्ष केवळ त्याच श्लोकांवर अभ्यास केलाय. तर जीव गोस्वामी म्हणजे इतके महान 6 गोस्वामीतले सर्वात छोटे आणि सर्वात लेखन भरपूर केलेले असे बुद्धिमान प्रचारक. तर अशांचे लिहिलेले श्लोक भगवंतांविषयीच्या प्रेमाबद्दल म्हणजे प्रेम भक्ती अशी करावी हे सगळं सांगणारे श्लोक वर 2 वर्ष काम केलेला अभ्यास केलेला माणूस जेव्हा महाराजांशी असं बोलत असताना त्याच्या हातात सिगारेट होती आणि तो दूर सोडत बोलत होता. तर हेच महाराजांना सांगायचं होतं की केवळ पुस्तकी ज्ञानाने काय आहे आपण वेदांना नीट जाणू शकत नाही किंवा हे वैदिक ज्ञान वैदिक सिद्धांत जे आहेत ह्याचं ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. त्यासाठी एक तर भगवंतांवर पूर्ण श्रद्धा पाहिजे आणि आध्यात्मिक गुरूंवर पण पूर्ण श्रद्धा हवी. दुसरा पॅरेग्राफ, याच्यावरती काही शंका नाही ना, पुढे जाऊया. ध्रुव महाराजांच्या उदाहरणावरून दिसून येते की त्यांनी म्हणजे कोणी? ध्रुव महाराजांनी आपले गुरु नारद मुनी यांच्या आदेशानुसार भगवंतांची भक्तिमय सेवा केली. पहिलं काय आहे? गुरूंची आज्ञेचं पालन केलं.
त्यांनी अटळ निश्चय आणि खडतर तपश्चर्या केली. काय अटळ निश्चय, टळू दिला नाही, ढळू दिला नाही. आणि तपश्चर्या ही कशी केली, खडतर, सगळ्यांना सहन होईल अशी नाही, एकदम खडतर. आणि काय केलं, भक्तिमय सेवा केली. ह्याचा परिणाम म्हणून काय झालं, परम भगवंत स्वतःहून त्यांच्या समोर म्हणजे ध्रुव महाराजांसमोर प्रकट झाले. ध्रुव महाराज तर केवळ एक बालक होते. त्यांना सुंदर शब्दात भगवंतांची प्रार्थना करायची होती. मात्र पूर्ण ज्ञानाच्या अभावी त्यांना प्रार्थना करण्यास संकोच वाटला. परंतु भगवंतांनी कृपा करून त्यांच्या म्हणजे ध्रुव महाराजांच्या कपाळास जेव्हा शंखाने स्पर्श केला तेव्हा त्वरित त्यांना म्हणजे ध्रुव महाराजांना वैदिक निष्कर्षाचे परिपूर्ण ज्ञान प्राप्त झाले. आता बघा मी दरवेळी त्यांना हे ध्रुव महाराजांना कधी म्हणते भगवंतांना, ह्यानी काय होतं आपण तिथे उपस्थित राहतो, नाहीतर थोड्या वेळाने त्यांना तिला त्या काय कोणाचं काय चाललंय काही कळत नाही. त्यामुळे जेव्हा आपण वाचू ना तेव्हा हे कोणाबद्दल आहे हे बोलायचं आपण, तिथे लिहिलेलं नाहीये. तर प्रभुपादांची इच्छा तर आहे की खूप सारं डिटेल लिहावं, पण मग पुस्तकं ही सगळी डबल झाली असती. आत्ताच ही एवढी जाडी आहेत तर आपण हातात घेत नाही, बरोबर. तर तेवढी दुप्पट झाल्यावर कशी वाचली असती. म्हणून काय आहे असे शॉर्ट मध्ये बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या असतात. तर मात्र आपण वाचताना लक्षपूर्वक वाचायचं. तर परंतु भगवंतांनी कृपा करून बरोबर शंखाने स्पर्श केला आणि त्वरित त्यांना वैदिक निष्कर्षाचे परिपूर्ण ज्ञान झाले. ओके, हा निष्कर्ष व्यक्तिगत जीव म्हणजे जीवात्मा, एक जीवात्मा आणि परमात्मा यांच्यातील भेदाच्या योग्य ज्ञानावर आधारित आहे. आता काय झालंय, त्यांना काय ज्ञान प्राप्त झालं, वैदिक निष्कर्षाचं परिपूर्ण ज्ञान झालं. वेदांमध्ये काय सांगितलेलं आहे ते दिलंय इथे. काय, व्यक्तिगत जीवात्मा म्हणजे काय, एक जीव, एक आत्मा पकडूया आपण. हा शब्द व्यक्तिगत जीव म्हणजे आपल्याला असं खूप मोठा वाटतो. धरा एक जीवात्मा आणि दुसरं काय आहे परमात्मा, यांच्यातील भेदाचं योग्य ज्ञान म्हणजे काय, भगवंत काय आहे परमात्मा. परमात्मा काय विभू आहे, विभू म्हणजे प्रचंड मोठा विशाल. आणि मी कोण आहे, अंश, मी जीवात्मा आहे. मी कोण आहे, एवढासा छोटासा कण आहे, अंश आहे हे. मग काय आहे, मी परमात्म्याची जीवेर स्वरूप आहे, कृष्णेर नित्यदास. मी परमात्मा हा भगवंतच आहेत ते, बरोबर. परमात्मा रूपात ते हृदयात राहतात. तर मी भगवंतांचा सेवक आहे. आणि कसा आहे सेवक, कृष्णेर नित्य. असं नाही की मी इथून मेला की मी तिकडे जाऊन मीच भगवंत होणार, असं नाही. जसे मायावादी सांगतात की काय आहे, तुम्ही काही काळाने तुम्ही भगवंत बनणार, तुम्ही त्यांच्यात विलीन होणार म्हणजे तुम्ही भगवंत बनणार, असे पण सांगतात ही लोक. तर असं काही नाहीये. तर हे की जीव वेगळा, परमात्मा वेगळा, परमात्मा पासूनच जीव येतो आणि जीवाचं काय कार्य, भगवंतांची परमात्म्यांची सदैव सेवा करायची. तर हे ज्ञान काय दिलेलं आहे, वैदिक निष्कर्ष देतं. तर इथे आहे व्यक्तिगत जीव आणि परमात्मा यांच्यातील भेदाच्या योग्य ज्ञानावर आधारित आहे हा निष्कर्ष. काय आहे तिकडे, व्यक्तिगत जीवात्मा म्हणजे नुसता जीवात्मा आपण धरूया. जीवात्मा हा परमात्म्याचा शाश्वत सेवक आहे, जीवेर स्वरूप कृष्णेर नित्यदास. आणि म्हणून काय करायचं, म्हणून त्याने परमात्म्याची सदैव सेवा करावी. दास काय करतो, दास्य भावात सेवा करतो. हाच त्याचा परमात्म्याशी असणारा संबंध आहे. काय आहे, नित्य सेवा करायची, हाच हे आहे. भगवंत स्वामी आहे, मी दास आहे. हाच भक्तियोग अथवा भक्तिभाव होय. ध्रुव म्हणून आपण काल ते सगळं बघितलं, क्रोध, सहज, प्रणयादी, भीती, ते सगळं वाचलं ह्याच्यात कशात, ब्रह्मसंहितेच्या 28व्या श्लोकात. पण शेवटी आपण कन्क्लुजन काय काढलं, आपण कशा भावात आहोत, आपण दास्य भावात आहोत आणि दास्य भावात सेवा करावी. ध्रुव महाराजांनी निराकारवादी दार्शनिकांच्या पद्धतीने भगवंतांची प्रार्थना केली नाही, तर एक भक्त म्हणून प्रार्थना केली. ध्रुव महाराजांनी कशी प्रार्थना केली, स्वतः भक्त आहे आणि समोर भगवंत आहे अशी प्रार्थना केली. निराकारवादी करतात तसं केलं नाही. यास्तव म्हणजे म्हणूनच येथे भक्तिभाव हा शब्द स्पष्टपणे योजिला आहे. ज्यांची कीर्ती सर्वदूर पसरली आहे त्या एकमेव भगवंतांना अर्पण केलेल्या प्रार्थनाच केवळ योग्य प्रार्थना आहे.
भगवंत कसे आहेत, ज्यांची काय कीर्ती सर्वदूर पसरली आहे. सर्वदूर पसरली आहे म्हणजे सर्वत्र सगळेजण जाणतात भगवंतांची काय आहे कीर्ती. हा, तर त्यांना जेव्हा आपण अर्पण करतो एकमेव भगवंतांना, केवळ भगवंतांना अर्पण केलेल्या प्रार्थनाच काय आहेत योग्य आहे. हा भावाची प्रार्थना, त्या बुवाची प्रार्थना, आपण बघा रेडिओवर ह्याच्यावर ह्याच्यात त्या सगळ्या काही खऱ्या नाहीत. त्या आपण शेकडो अनंत जन्म ऐकल्या तरी आपलं कल्याण होणार नाही. ते काय भगवंतांच्या आरत्यांच्या कॉप्या करून हे त्यांचे बावा आणि बिवांचे नावं टाकून आरत्या करतात, ते सगळं चुकीचं आहे. ते फार महत्वाचं हे वाक्य आहे की एकमेव भगवंतांनाच अर्पण केलेल्या प्रार्थना याच योग्य प्रार्थना आहेत. इथपर्यंत क्लिअर झालं. पुढे ध्रुव महाराजांना पित्याचे साम्राज्य हवे होते. म्हणजे काय, पित्यासारखं, आजोबांसारखं किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असं साम्राज्य हवे होते. इथे सांगायचं काय की त्यांना अपेक्षा होती साम्राज्याची, पण पित्याने त्यांना मांडीवर बसून घेण्यासही नकार दिला. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी, म्हणजे ध्रुव महाराजांची इच्छा, ही जी इच्छा होती मला अढळ पद पाहिजे अशी इच्छा होती, ती पूर्ण करण्यासाठी भगवंतांनी आधीच ध्रुवतारा म्हणून ओळखला जाणारा ध्रुवलोक निर्माण करून ठेवला होता. भगवान श्रीकृष्ण काय त्रिकालज्ञ आहेत. तिन्ही काळ, भूत, वर्तमान, भविष्य सगळं माहिती आहे. त्यामुळे त्यांना माहिती आहे की हे असं माझं सुंदर छोटस बाळ 5 वर्षाचं करणार आहे तपस्या, त्याला पाहिजे अढळपद, ध्रुवतारा, ध्रुवलोक म्हणून आधीच निर्माण केला होता. आणि त्याची महिमा कशी आहे, संपूर्ण ब्रह्मांडाचा प्रलय झाला तरीही तो ध्रुवलोक नष्ट होणार नव्हता. कारण त्यांना कसं पद हवं होतं, अढळ पद. त्यांनी हे पूर्णत्व, म्हणजे ध्रुव महाराजांनी हे जे पूर्णत्व प्राप्त केलं तपश्चर्येमध्ये, भक्तीमध्ये, त्यांना हे सगळं मिळणार होतं, त्याच्यामध्ये जे पूर्णत्व प्राप्त झालं ते उतावळेपणाने किंवा अधीरपणे कार्य करून मिळवले नव्हते. उतावळे झाले नव्हते, अरे कधी मिळणार कधी, असं बरेचदा बायका म्हणतात की कधी होणार. अरे थांबा, अजून 4, 2 किंवा 15-20 वर्ष झाली. अरे पाप किती काळ केलेली आहेत, हजारो वर्ष जन्म प्राप केलीत, आणि ती काय इतके फास्ट होणार काय, स्वल्प कंटा एकसारख एक्सेलने कपडे धुवा आणि स्वच्छ व्हा किंवा टाईडने कपडे धुवा असं नाहीये ना. आणि शेवटी धुवा, कपडे धुवा ही प्रोसेस आहे जी नाम जपाची, ती करताना तर डुलक्या येतात. आणि स्वच्छता पाहिजे, असं कसं, आपण पण काहीतरी केलं पाहिजे ना. त्यामुळे आपण उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग म्हणतात ना, तसं उतावळेपणाने करायचं नाही ह्याच्यात दाखवलं. आणि अधीर पण नाही, म्हणून म्हणतात उत्साहात, निश्चयात, धैर्यात अशी भक्ती करायची, उत्साहाने करायची. उत्साह कसा, कायम पाहिजे. मग निश्चय पाहिजे की मी हे करणारच, हे एवढं पूर्ण करणारच, आणि धैर्य ठेवलं पाहिजे, धीर धरला पाहिजे. बरोबर. त्यामुळे इथे दिलंय, प्रभुपाद म्हणतात की हे पूर्णत्व जे मिळालं ते उतावळेपणाने किंवा अधीरपणे कार्य करून मिळालं नाही, तर आपल्या आध्यात्मिक गुरूंच्या आज्ञांचे धैर्याने पालन करून प्राप्त केले. धीर धरला आणि अटळपणे त्यांनी ते केलं आणि ते सगळ्या आज्ञांचं पालन केलं, आणि मग त्यांना हे ध्रुवलोक प्राप्त झालेला आहे, म्हणजे होणार आहे पुढे सांगते. यामुळे ते पूर्णपणे यशस्वी होऊन भगवंतांना समोरासमोर पाहू शकले. गुरूंच्या आज्ञांचं पालन काटेकोर केल्यामुळे काय फळ प्राप्त होतं ते असं आहे. आता अहैतुकी भगवत कृपेमुळे त्यांना भगवंतांची सुयोग्य आणि अचूक शब्दात प्रार्थना करण्याची अधिक योग्यता प्राप्त झाली. भगवंताला समोरासमोर पाहिलं, भगवंतांनी जाणलं हे छोटंसं बालक आहे, त्याला प्रार्थना अर्पण करायच्यात. भगवंतांनी आपला सुंदर शंख मस्तकाला लावला, त्याबरोबर ज्ञान प्राप्त झालं, आणि त्या भगवंतांच्या अहैतुकी कृपेमुळे आता ध्रुव महाराज भगवंतांच्या सुयोग्य आणि अचूक शब्दात प्रार्थना अर्पण करण्याची योग्यता प्राप्त करते झालेले आहेत. मनुष्याला जर भगवंतांची प्रार्थना अथवा स्तुती करायची असेल तर त्याला भगवत कृपा प्राप्त झालेली हवी. हे पण महत्वाचं आहे. काय की भगवंतांची प्रार्थना करायची आहे का स्तुती करायची आहे, तर तुम्हाला त्यासाठी भगवंतांची कृपा, भगवंताचा आशीर्वाद हवा.
का इथे पुढे प्रभुपाद म्हणतात की कसं भगवंतांची अहैतुकी कृपा त्याला प्राप्त होत नाही, म्हणजे त्या मनुष्याला तिथपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत काय होणार, तो त्यांच्या म्हणजे भगवंतांच्या स्तुतीप्रित्यर्थ कोणतेही लिखाण करू शकणार नाही. म्हणजे हे जे लिहिण्याचं ते प्रभुपाद लिहायचे भगवंतांविषयी हे सगळं ते कशामुळे शक्य झालं, भगवंतांच्या अहैतुकी कृपेमुळे झालं. व्यासदेव एवढं सगळं लिहू शकले हे कशामुळे झालं, भगवंतांनी आशीर्वाद दिला आणि नारद मुनींनी पण आशीर्वाद दिला, त्याच्यामुळे ते सगळं शक्य झालं. आता ध्रुव उवाच, 5व्याबद्दल काही शंका आहे का, नाही तर पुढे जाऊया. नाही हो ओके. आता काय हे सगळं झालेलं आहे, त्यात ध्रुव महाराज तयार झाले आहेत, ज्ञानाने युक्त झालेत. आता 6वा श्लोक. ध्रुव उवाच, ध्रुव महाराज म्हणाले, हे भगवन तुम्ही सर्व शक्तिशाली आहात. माझ्या ठाई प्रवेश करून तुम्ही माझे हात, पाय, कान, स्पर्शेंद्रिय म्हणजे त्वचा, प्राणशक्ती आणि विशेषतः वाणी म्हणजे जिव्हाने शब्द बोलतो ते वाणी, या सर्व माझ्या निद्रिस्त इंद्रियांना जागृत केले आहे. काय आहे, तुम्ही माझ्यात प्रवेश केला आहे, मला ज्ञान दिलं, ते शक्तिशाली आहेत तुम्ही आणि तुमच्यामुळे काय झालेलं आहे, माझी सगळी इंद्रिय जागृत झालेली आहे. मी तुम्हाला आदरपूर्वक नमन करतो. तत्परत प्रभुपाद समजवतात. ध्रुव महाराज आपली पूर्वीची स्थिती म्हणजे तपश्चर्येसाठी निघालेले आहेत, रागावून वगैरे अशी स्थिती, तपश्चर्या करण्याआधीची स्थिती आणि आध्यात्मिक साक्षात्कार झाल्यावर भगवंतांना समोरासमोर पाहिल्यानंतर झालेली स्थिती, या दोन्ही स्थितींमधील भेद सहजपणे समजू शकले. स्वतःच ह्याला म्हणतात इंट्रोस्पेक्ट करणे, म्हणजे काय, स्वतःलाच बघणे की 10 वर्षापूर्वी मी भक्तीत आलो तेव्हा कसा होतो आणि आता कसा आहे, स्वतःलाच चेक करणं. तसं ध्रुव महाराजांनी स्वतःला चेक केलं, बघितलं, अरे मी असा होतो आता असं झाला. त्यांना समजलं किती माझ्यात बदल झाला आहे, हृदय परिवर्तन. आपली प्राणशक्ती आणि कार्ये पूर्वी निद्रावस्थेत होती हेही ते जाणू शकले. त्यांनी काय जाणलं, जी माझी प्राणशक्ती आहे, जी माझी कार्य आहेत ती कशी होती, निद्रावस्थेत होती. म्हणजे काय आहे, ती झोपल्यासारखी सुप्त अशी होती असं त्यांना जाणवलं. मनुष्य जोपर्यंत आध्यात्मिक स्तरावर उन्नत होत नाही तोपर्यंत त्याची इंद्रिये, मन आणि इतर शरीर अंतर्गत सुविधा निद्रिस्तच असल्याचे समजले जाते. काय आहे, जिथपर्यंत आध्यात्मिक स्तरावर नाही तिथपर्यंत काय कार्य चाललेली आहेत, पण ती कशी आहेत, निद्रिस्त अवस्थेतच चाललेली आहेत. पुढे प्रभुपाद समजवतात. अध्यात्मामध्ये स्थिर झाल्याविना त्याची सर्व कार्ये मृत व्यक्तीचीच अथवा भूतांचीच कार्य आहेत असे मानण्यात येते. असं म्हटलं जातं काय की अध्यात्मामध्ये जर जिथपर्यंत स्थिर होत नाही तिथपर्यंत त्याची सगळी कार्य काय मेलेला आहे, तो काय चेतनाच नाही, चाललाय असं. का, कारण मनुष्य जीवन कशासाठी आहे, भगवंतांच्या सेवेसाठी, भगवंतांच्या संतुष्टीसाठी. मात्र काय हे असंच चाललेलं आहे, त्यामुळे असं मानलं जातं. म्हणून भक्तिविनोद ठाकूरांनी एक जे भजन आहे, जे आपण हे जे भागवतम वाचायला सुरुवात केली आणि मोहन मोहिनी माताजी सांगितलं होतं, माताजी एक भजन घ्या, आणि मग कुठचं घ्यायचं, मग त्याच बोलले काय, जीव जागो घ्या. बरोबर आठवतं माताजी, आपण ते जीव जागो भजन घेतलं होतं आणि त्याच्यात काय आहे, जीव जागो गौरचांद बोले कत निद्रा जायो माया पिशाच चिरकोले. हे जीवा उठ, माया नावाची जी पिशाची आहे कोले म्हणजे तिच्या मांडीवर कितपर्यंत तू झोपून राहणार आहे. चैतन्य महाप्रभू म्हणतात, हे जीवा उठ उठ. त्याच्याबद्दलच गट सांगितलंय. श्रील भक्तिविनोद ठाकूरांनी एक भजन लिहिले आहे आणि त्यामध्ये ते स्वतःलाच संबोधन करताना म्हणतात की हे जीव जागा हो, मायेच्या मांडीवर तू किती वेळ झोपणार आहेस. तुझ्याकडे आता मनुष्य देहासारखी सर्वोत्तम संधी आहे. आता उठण्याचा प्रयत्न कर आणि स्वतःची अनुभूती करून घे. स्वतःचं काय कर, कल्याण कर, जाणून घे भगवंताविषयी, साक्षात्कार करून घे, आध्यात्मिक साक्षात्कार करून घे. वेद पण काय सांगतात, घोषित करतात, उठा उठा, उच्चिष्ट उच्चिष्ट. तुमच्याकडे मनुष्य देहाचा
वरदानासारखी संधी आली आहे. 84 लक्ष योनीमध्ये जीवात्मा फिरत असतो आणि मनुष्य देह मिळालेला आहे, वरदान आहे. काय करा तुम्ही? आत्मसाक्षात्कार करून घ्या. आत्मसाक्षात्कार, शारीरिक स्तरावर राहू नका, आत्माचं जाणा सगळं. हे सर्व वेदांचे आदेश आहेत. ध्रुव महाराजांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला की आध्यात्मिक स्तरावर आपली इंद्रिये प्रबुद्ध झाल्यानंतरच आपण वैदिक आदेशांचे सार जाणू शकलो. प्रबुद्ध म्हणजे ज्ञान, ते ज्ञान मिळाले, इंद्रिय आपली त्या ज्ञानाने पूर्ण झाली, म्हणजे ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपण वैदिक आदेशांचे सार जाणू शकलो. आणि भगवंत परमपुरुष आहेत, ते निराकार नाहीत, हेच ते सार आहे. म्हणजे काय आहे? वैदिक ज्ञान काय सांगतं? भगवंत कसे आहेत? परमपुरुष आहेत, निराकार नाही, त्यांना रूप आहे. ईश्वर परम कृष्ण, ईश्वर परम, परम म्हणजे परमेश्वर कृष्ण, सच्चिदानंद विग्रह आहे, ते निराकार नाहीत. हे जाणू शकलं. कधी जाणू शकलं? जेव्हा आध्यात्मिक स्तरावर इंद्रिय प्रबुद्ध झाली, म्हणजे प्राप्त ज्ञान झालं तेव्हा. ध्रुव महाराजांनी त्वरित या वस्तुस्थितीचे ज्ञान झाले. त्यांना हे सगळं ज्ञान आलं. काय? की भगवंत कोण आहेत, भगवंत कसे दिसतात, निराकार नाही, हे सगळं सार मिळालं. त्यांना जाणीव होती की प्रदीर्घ काळासाठी आपण जवळजवळ निद्रावस्थेतच होतो. काही ज्ञान नाही भगवंतांविषयी, म्हणजे काय? निद्रावस्थाच आहे. आणि वैदिक निष्कर्षानुसार भगवंतांची स्तुती करण्याची प्रेरणा आपल्याला मिळालेली आहे. आता जाणवलं ध्रुवांना की काय झालेलं आहे? वैदिक निष्कर्ष आपल्याला भगवंतांकडून प्राप्त झालेत आणि त्यानुसार मी काय प्रेरणा घेऊन आता भगवंतांची स्तुती करणार आहे. भौतिकवादी मनुष्य भगवंतांची स्तुती वा प्रार्थना करू शकत नाही, कारण त्याला वैदिक निष्कर्षाचा साक्षात्कार झालेला नसतो. तोच भगवंतांची स्तुती प्रार्थना करू शकतो ज्याला वैदिक निष्कर्ष पूर्णपणे ज्ञात आहे, साक्षात्कार झालेला आहे. क्लिअर? पुढे जाऊया. ध्रुव महाराजांनी जेव्हा स्वतःमधील हे परिवर्तन पाहिले, म्हणजे म्हणतात ना भक्तीत काय व्हायला पाहिजे? हृदय परिवर्तन, बदल. ध्रुव महाराजांनी जेव्हा स्वतःमधील हे परिवर्तन पाहिले तेव्हा ते भगवंतांच्या अहैतुकी कृपेमुळे घडलेले आहे याची त्यांना त्वरित जाणीव झाली. भगवंतांची अहैतुकी कृपा म्हणजे काय? भगवंतांना कोणताच हेतू नसतो दुसऱ्यांवर उपकार करण्यात, कृपा करण्यात. त्यांना कोणाकडूनही लाभाची अपेक्षा नसते, त्याला म्हणतात अहेतुकी कृपा. त्यामुळे त्यांना तेव्हा ते भगवंतांच्या अहेतुकी कृपेमुळे घडले आहे हे परिवर्तन, हे त्यांनी जाणीव झाली त्यांना. त्यांनी म्हणजे ध्रुव महाराजांनी अत्यंतिक आदर आणि सन्मानाने भगवंतांना साष्टांग प्रणाम केला. काय केलं? अतिशय आदर आणि सन्मान देऊन भगवंतांना साष्टांग प्रणाम केला. का? कारण भगवंतांची आपल्यावर कृपा झालेली आहे याची त्यांना परिपूर्ण जाणीव झालेली होती. ध्रुव महाराजांच्या मन आणि इंद्रियांचे झालेले असे आध्यात्मिक प्रबोधन भगवंतांच्या अंतरंगा शक्तीच्या प्रभावामुळे झाले होते. काय झालंय? ध्रुव महाराजांच्या मन आणि इंद्रियांचं काय झालेलं आहे? आध्यात्मिक प्रबोधन म्हणजे काय? ज्ञान प्राप्तमुळे ते जागृत झालेले आहेत मन आणि इंद्रिया. हे सगळं कशामुळे घडलं? भगवंतांची जी अंतरंगा शक्ती आहे तिच्या प्रभावामुळे. प्रभुपाद आता हे शक्तींबद्दलही म्हणतायत, कसं हे आध्यात्मिक शक्ती कार्य करते. म्हणूनच या श्लोकातील स्वधामना, जर तुम्ही हा 6वा श्लोक बघितला आणि दुसरी ओळ बघितली तर ते आहे स्वधामना. म्हणजे काय आहे? जे काय झालं, हे जे घडलं, जे ज्ञान प्राप्त झालं ते कशामुळे झालंय? स्वधामना म्हणजे भगवंतांच्या आध्यात्मिक शक्तीमुळे झालं असा होतो, हा अर्थ सांगितला इथे. भगवंतांच्या आध्यात्मिक शक्तीच्या कृपेने मनुष्य अध्यात्मामध्ये प्रबुद्ध होतो, प्राप्त करतो सगळं ज्ञान भगवंताविषयी, वेदांचं ज्ञान. कशामुळे? आध्यात्मिक शक्तीच्या कृपेमुळे. हरे कृष्ण मंत्राच्या जपामध्ये हरे या शब्दाने भगवंतांची आध्यात्मिक शक्तीच प्रथम संबोधित केले जाते. भगवंतांची आध्यात्मिक शक्ती कोण आहे? हरा, राधा राणी. तिला जेव्हा पुकारतो, सीता माता आहे, तिला जेव्हा पुकारलं जातं तेव्हा हे सीते म्हटलं जातं, तसं हराला हा पुकारलं तेव्हा हरे होतं.
हरे या शब्दाने भगवंतांच्या आध्यात्मिक शक्तीस प्रथम संबोधित केले जाते, पुकारले जाते. जेव्हा जीव पूर्ण शरणागत होतो आणि शाश्वत दास ही आपली स्थिती स्वीकारतो, तेव्हा ही आध्यात्मिक शक्ती कार्य करू लागते. काय आहे? जीव शरणागत होतो पूर्ण आणि दास, शाश्वत दास आहे. आतापर्यंत काय असतं? जीव स्वतःला काय समजत असतो? मी महान, मी करता आहे, कर्ताहम इति मन्यते. भगवद्गीतेत सांगितलंय अहंकार विमूढ आत्मा, अहंकाराने भरलेला जो विमूढ मूर्ख आत्मा जो आहे जीवात्मा, तो काय म्हणतो? कर्ता अहम इति मन्यते. हे सगळं करता मी आहे, हे मी सगळं केलेलं आहे, माझ्यामुळे हे घर चालतो, मी नसेन सगळं नष्ट होऊन जाईल, तुम्ही काय करू शकत नाही, मी आहे म्हणून सगळं टिकलंय, असे बोलणारे लोक असतात. तर तेव्हा काय आहे? तो शरणागत नाही. पण जेव्हा तो जाणतो की मी स्वतः काही करू शकत नाही, मी एक छोटासा अंश आहे, भगवंतांच्या कृपेमुळे माझं सगळं चाललेलं आहे, तेव्हा तो पूर्ण शरणागत होतो आणि स्वतःची जी शाश्वत दास ही स्थिती आहे, जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्य दास म्हणजे शाश्वत दास, ही स्थिती स्वीकारतो. तेव्हा ही जी आध्यात्मिक शक्ती आहे ती त्याच्यावर कार्य करायला लागते. आध्यात्मिक शक्ती म्हणजे राधाराणी, हरे. कळलं? एखादा मनुष्य जेव्हा भगवंतांच्या आज्ञेनुसार कार्य करावं लागतो वा त्यांच्या इच्छेनुसार कार्यरत होतो, तेव्हा त्या अवस्थेत सेवोन्मुख असे म्हटले जाते. सेवोन्मुख म्हणजे काय? सेवेला उन्मुख म्हणजे काय? तो एखादा व्यक्ती सेवोन्मुख झाला म्हणजे काय झाला? तो भगवंतांनी जी आज्ञा दिली आहे त्यानुसार कार्य करायला लागला, भगवंतांच्या इच्छेनुसार कार्य करायला लागला. हे कसं कळतं? ते हे जेव्हा होतं तेव्हा म्हणतो ती अवस्था आहे ती सेवोन्मुख आहे. आणि त्यावेळी आध्यात्मिक शक्ती त्यास म्हणजे काय? त्या व्यक्तीला हळूहळू भगवंतांचे दर्शन घडवण्यास प्रारंभ करते. ती आध्यात्मिक शक्ती काय करते? भगवंतांच्या निकट नेण्यास, जवळ नेण्यास, भगवंतांचं दर्शन त्याला लाभून देण्यास मदत करते, प्रारंभ करते. आध्यात्मिक शक्तीने घडवलेल्या प्रकटीकरणाविना मनुष्य भगवंतांच्या स्तुतीप्रित्यर्थ प्रार्थनांची रचना करूच शकणार नाही. म्हणजे काय आहे? खूप मोठं म्हणजे राधाराणी शिवाय आपण भगवंत प्राप्ती करू शकत नाही ना, तसं ही राधाराणी आहे जी आध्यात्मिक शक्ती आहे ती काय आहे? तिने हे जर सगळं प्रकट केलं नाही भगवंताविषयी सगळं ज्ञान, त्याशिवाय मनुष्य भगवंतांच्या स्तुतीप्रित्यर्थ प्रार्थनाच्या रचना म्हणजे बनवूच शकणार नाही. तो भौतिकवादी मनुष्याने केलेला अमर्याद तात्विक तर्क किंवा काव्यात्मक रचना म्हणजे भौतिक शक्तीची क्रिया प्रतिक्रिया असते. हे ह्याचा अर्थ काय? आता ह्याच्यात दिलेला आहे काय? केवळ आध्यात्मिक शक्ती मदत करते तेव्हाच काय होऊ शकतं? हा माणूस भगवंतांच्या स्तुतीप्रित्यर्थ प्रार्थना करू शकतो. बरोबर? हे कळलं माताजी? पण जर भौतिकवादी मनुष्य आहे, जो भक्ती करत नाही, जो भगवंतांना मानत नाही, त्यांनी जर काही तात्विक तर्क केला म्हणजे अमर्याद, म्हणजे तो खूप प्रयत्न केला, तर्क केला आणि काही रचना केल्यात, काव्यात्मक रचना केल्या, तर ते काय आहे? भौतिक शक्तीची क्रिया प्रतिक्रिया आहे. म्हणजे त्यांनी काय ते जे आहे त्या काय त्या प्रार्थना म्हणण्यात येणार नाही. ते काय त्याची जी भौतिक शक्तीने तो काय ते कार्य केलंय असं म्हणता येईल, पण त्याच्यावर आध्यात्मिक शक्तीची कृपा नाहीये. मनुष्य जेव्हा आध्यात्मिक शक्तीने खरोखरच प्रबुद्ध होतो तेव्हा त्याची इंद्रिये शुद्ध होतात आणि इंद्रिय शुद्ध झाली आणि तो केवळ भगवंतांच्या सेवेत निमग्न होतो. केव्हा? जेव्हा आध्यात्मिक शक्तीने त्याला ज्ञान मिळतं तेव्हा. नाहीतर तिथपर्यंत तो काय आहे? मायेची सेवा करत असतो, भगवंताची सेवा करत नसतो. म्हणजे तो काय आहे? तो मोठ्या मोठ्या रचना करेल, काही कवी होईल, त्यातनं स्तुती करेल, पण जिथपर्यंत भगवंतांना मानत नाही तिथपर्यंत त्या रचनांना काहीही अर्थ नाही, त्या म्हणजे प्रार्थना नाहीच. ठीक आहे.
आता जेव्हा हा भगवंतांची आध्यात्मिक शक्तीने मनुष्य प्रबुद्ध होतो, ज्ञान प्राप्त करतो, तेव्हा त्याची सगळी इंद्रिय शुद्ध होतात, तो भगवंताच्या सेवेत मग्न होतो आणि त्यावेळी काय होतं, त्याचे हात, पाय, कान, जिव्हा, मन, जननेंद्रिय इत्यादी सर्व काही भगवंतांच्या सेवेत नियुक्त होते. त्याचे सर्व शरीर पूर्ण सर्व इंद्रिय भगवंतांच्या सेवेत लागते. असा प्रबुद्ध भक्त कोणतेही ऐहिक कार्य करीत नाही किंवा भौतिकतेमध्ये रममाण होण्याचे त्याला यत्किंचितही स्वारस्य राहत नाही. असा जो भक्त आहे तो कोणतंच भौतिक कार्य करत नाही. म्हणजे काय, ऐहिक कार्य म्हणजे भौतिक कार्य नाही. भौतिक कार्य म्हणजे काय, सकाम कर्म, ह्याला हे देईल, त्याला शेजारची हिला मी ही भाजी देईन, कारण मग मला तिच्याकडचं आता थोड्या वेळापूर्वी सुगंध आलाय ते गुलाबजाम केलेत ते मिळतील. हे काय आहे, प्रेमपोटी नाहीये तिला देते भाजी, मला ते पाहिजे म्हणून. हा, असे जे काय भौतिक सकाम कर्म आहेत ती भौतिक कार्य तो कधीच करत नाही. आणि काय, भौतिकतेमध्ये रममाण होण्याचे त्याला किंचितही स्वारस्य राहत नाही. भौतिक जगात आहे, कर्तव्य म्हणून कार्यही करेल, कर्तव्यही पार पाडेल, पण त्याला भौतिकतेमध्ये तो रममाण होण्यात त्याला किंचित पण स्वारस्य राहत नाही. इंद्रियांचे शुद्धीकरण करून त्यांना म्हणजे इंद्रियांना भगवत सेवेमध्ये नियुक्त करण्यास भक्ती अर्थात भक्तिमय सेवा म्हटले जाते. ते काय आहे, इंद्रियांचं शुद्धीकरण आणि इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत नियुक्त करण्यात ला काय म्हटलं जातं, भक्ती किंवा भक्तिमय सेवा. म्हणजे काय, भक्तीचा शब्द जो आहे त्या प्रभुपाद नेहमी म्हणतात भक्ती नाही म्हणायचं, भक्तिमय सेवा, डिव्होशनल सर्व्हिस. नुसती भक्ती करणं नाही, सेवा केल्यावरच नीट आपण भक्ती करू शकतो. प्रारंभी आध्यात्मिक गुरु आणि शास्त्रांच्या मार्गदर्शनानुसार इंद्रिय सेवारत होतात. म्हणजे काय, आता ही प्रोसेस कशी सुरू होते, विधी कसा आहे हा, पहिले तर काय आहे, आध्यात्मिक गुरु आणि शास्त्र, वैदिक शास्त्र त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपली इंद्रियांना आपल्याला कळत आहे वाचून किंवा ज्ञान घेऊन गुरूंकडून काय की आपली इंद्रिय सेवेत लावायची आहे. मग सेवेत लावून पहिले तर काही कळत नसतं, पण सेवा करून 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 काय होतं, इंद्रियांच्या शुद्धीकरणाचा नंतर जेव्हा साक्षात्कार होतो तेव्हा ती सेवा पुढे चालूच राहते. पहिले काय आहे, अरे आपण कसं आता शेजारी हरे कृष्णाचा कार्यक्रम चालू आहे आणि आपण असेच गेलो मैत्रीण म्हणून, आपण भक्त नाही आहोत, तर पहिले आपण एक मैत्रीण म्हणून सेवा करू. चल तू रांगोळी काढते ना, मी करते, मी तुला ह्याला मदत करते. तेव्हा आपल्याला माहिती नाही की आपण हे काय करतो, ही एक सेवा देतोय, बरोबर. म्हणजे कळत न कळत आपण सेवा पहिले करतो. हा, असंही होतं. पण काय आहे, जेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त होतं गुरूंबद्दल, हे जे शिक्षा गुरु आहेत ते पण आपल्याला ज्ञान देतात. मग आपण लेक्चर मध्ये ऐकतो भगवद्गीतेत हे सांगितलंय वगैरे, ह्याच्यामुळे काय होतं, ती सेवा काय होते, हळूहळू ते सेवेमध्ये आपलं शुद्धीकरण होत जातं. सेवा करण्यात आपली इंद्रिय आनंद घ्यायला लागतात, म्हणजे इंद्रियांचं शुद्धीकरण व्हायला लागतं. त्याचा साक्षात्कार होतो तेव्हा काय होतं, ती सेवा आपण पुन्हा पुन्हा करत राहतो, बरोबर. या दोन्ही स्तरांमधील भेद हाच आहे की प्रारंभी इंद्रिये यंत्रवत सेवा करीत असतात आणि साक्षात्कारानंतर ती आध्यात्मिक ज्ञानाने युक्त होऊन सेवा करतात. काय आहे, पहिले आपण भक्तीत येण्याच्या आधी जे काय भगवंतासाठी कुकिंग करायचं ते कसं यंत्रवत व्हायचं. पण आता आपल्याला माहिती आहे की हे आपण करतोय ह्याचा भोग भगवंतांना लागणार आहे, भगवंत काय ते खाणार आहेत आणि मग मला कृपेचा प्रसाद देणार आहेत. असं सगळं हे जो भाव आहे, हा जो साक्षात्कार आहे, ज्ञान आहे, आध्यात्मिक ज्ञान, तेव्हा काय होतं, ते आल्यावर तो इंद्रिय कशा करतो, अतिशय उत्साहाने आणि प्रेमाने अशी तो सेवा करायला लागतो. म्हणजे ज्ञानाने युक्त होऊन तो सेवा करायला लागतो. प्रत्येक कृती मागे काय करण्याचा हेतू आहे, आधी तो असाच करायचा, आता त्याला जाणवतं, अरे मला हे लाडू वळायचे,
तर एक माताजी होत्या म्हाताऱ्या, त्यांना फार सेवा नाही करता यायची. तर त्या काय करायच्या, असे अगदी छोटे छोटे प्रोग्राम त्यात होतात ना, त्याचे छोटे छोटे कसलेही जमेल तसे लाडू करायच्या छोटे छोटे आणि आणून द्यायचे, हे वाटा हा फक्त प्रोग्राम झाल्यावर. मग जे छोटे प्रोग्राम जिथे काय बायकांना घाई असायची घरी जायची, मग प्रसाद म्हणजे फुल प्रसाद नाही, छोटासा प्रसाद द्रोणात दिला जायचा, छोट्या द्रोणात. आणि मग ते आजी सांगायचे आम्हाला, प्रत्येक लाडू करताना एक एक हरे कृष्ण महामंत्र म्हटलाय हा, आता तो खाल्ल्यावर जे खातील त्यांना हरे कृष्ण महामंत्र म्हणण्याची इच्छा होऊ दे, असं. म्हणजे काय आहे, जी काही तो कृती करायला लागतो. पहिले यंत्रवत त्या बाईनी आयुष्याच्या 70 वर्षापर्यंत यंत्रवत केलाय, पण जेव्हा ती सत्संग ऐकायला लागली तेव्हा तिने काय केलं, तिची जी इंद्रिय जी यंत्रवत चालायची, आता तिची इंद्रिय भगवंतांच्या सेवेसाठी चालायला लागतात. हे काय भगवंतांचा साक्षात्कार झाला आहे. तेव्हा ते आध्यात्मिक ज्ञानाने ती युक्त होऊन मग ती काय करते, सेवा करते. समजलं हे? आता पुढचा श्लोक बराच मोठा आहे. काय करायचं, एक घेऊ की कसं, चालेल का? नाही व्हायचं, तो खूपच मोठा आहे भजन. आपण इथे थांबूया, चालेल का? बरं. म्हणजे आज आपले फक्त 2च श्लोक झाले, कारण की दोन्हीचे तात्पर्य भरपूर मोठे मोठे होते, 5 आणि 6. ठीक आहे. मग काही शंका आहे, नाहीतर मग आपण थांबूया. हा, ह्यातल्याबद्दल काही शंका आहे? प्रबुद्ध या शब्दाचा अर्थ काय? प्रबुद्ध म्हणजे काय, भगवान, एक मिनिट हा, तो वाक्यच वाचते मी, एकच सेकंद. हा, आता तुम्ही बघा, हा श्लोक आहे 6वा. 6व्याचं तात्पर्य सुरू झालं, पहिला पॅरेग्राफ संपला का दुसरा पॅरेग्राफ आहे, ध्रुव महाराजांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला, हा सगळ्यांनी शोधून काढा. 6व्या श्लोकाचा दुसरा पॅरेग्राफ. याला ध्रुव महाराजांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला की आध्यात्मिक स्तरावर आपली इंद्रिये प्रबुद्ध झाल्यानंतर आपण वैदिक आदेशाचे सार जाणू शकलो. असं. आणि पुढे प्रबुद्ध म्हणजे ज्ञान प्राप्त झालं, बुद्धी प्राप्त झाली, असं. असं प्रबुद्ध म्हणजे आधी काय आहे, आता आधी पण मी भक्ती देण्याच्या आधी मी माझा संसार करत होते आणि 14 पोळ्या करायच्या त्या करत होते, माझे हात चालत होते. आता काय आहे, आता मला ज्ञान मिळालंय की जे बनवलंय ते नैवेद्य दाखवायचा, भगवान कृष्ण त्याचा कृपा प्रसाद देतात, असं माझी जी इंद्रिय आहेत सगळी ती प्रबुद्ध झाली या ज्ञानाने. आणि आता जे मी चपात्या करते तेव्हा मला हे असतं की हे काय माझे कृष्ण खाणार आहेत आता. आणि मग तीच कृती कशी होते, ज्ञानाने मी अतिशय शुद्ध रीतीने करते, बरोबर. म्हणजे अशी ही हे आहे. आणि मग जो वाटला जातो तो कृपा प्रसाद, आणि मग तो जो प्रसाद खातो तेव्हा मग आपल्या जीवनात बदल होतो प्रसाद खाल्ल्यामुळे. समजलं माताजी? म्हणजे कॉन्शियसनेस जी भावना आहे ना ती बदलते. ते म्हणजे हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर कित्येकदा बाहेरून तुम्ही भक्त किंवा अभक्त बघा, दोघी एकच कार्य करतात. हा पण संसार करतोय, नोकरीला जातोय, तो पण संसार करतोय, नोकरीला जातोय. पण प्रत्येकाच्या जीवनाचं केंद्रबिंदू काय आहे? आता जीवनाचं केंद्रबिंदू भक्तीत काय आहे? भगवंत, बरोबर. आता बघा, युद्ध कोण करत होतं? अर्जुन पण युद्ध करत होता आणि दुर्योधन पण युद्ध करत, बरोबर. पण भगवंतांच्या आज्ञेने कोण करत होता? अर्जुन. त्यामुळे काय झालं, त्याचं शुद्धीकरण झालं, बरोबर. म्हणजे जेव्हा आपली इंद्रिय आहेत ना, कार्य तर करायचीच आहेत, कार्य केल्याशिवाय आपण राहूच शकत नाही, मनुष्य आहे. पण ती कोणाच्या आज्ञेनुसार करायची? भगवंताच्या, गुरूंच्या अशा आज्ञेनुसार केली म्हणजे आपल्याला एक दिशा दिसते. नाहीतर आपली जी इंद्रिय आहेत ती कशी आहेत? घोड्यांप्रमाणे आहे, त्याला लगाम राहत नाही आणि ती काय इकडे तिकडे पळवत नेतात आपल्याला. समजलं माताजी? ज्योती माताजी? ठीक आहे, आपण थांबूया. हरी. तर श्रीमद भागवतम की जय, श्रील प्रभुपाद की जय.